तरुण भारतचा इथला निवासी संपादक. पूर्वी सकाळमध्ये होतो, निवृत्तीनंतर इकडं आलेलो आहे. आणि आम्ही दर आठवड्याला एक विषय घेतो, त्याचं राऊंड टेबल कॉन्फरन्स असं नाव आहे. म्हणजे त्या आमच्या कॉलमचं असं की तिथं त्या त्या आठवड्यात किंवा अलीकडच्या काळात घडलेल्या ज्या काही घटना असतील, चांगल्या वाईट काही वेगळ्या वेगळ्या, त्या सगळ्या घटनांचा परामर्श आम्ही या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये घेतो. आणि त्याची दिशा अशी असते की त्यातून जो शेवट व्हावा, त्या चर्चेचा शेवट जो व्हावा, तो अगदी पॉझिटिव्ह अंगाने व्हावा. म्हणजे उगाच तो प्रश्न फार भयानक आहे, कधी मिटणारच नाही, त्याला हे जबाबदार हे जबाबदार असं एकमेकाला. आणि तुमच्यात तरी आम्ही ती झुंज लावतच नाही की एकदा तुम्ही बोलायचं मग त्यांनी बोलायचं, असं अजिबात नाही आहे सर. म्हणजे तो कसा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला रोखतो की इथं वाद घालायला नाही, तर आपला तो प्रश्न सोडवायला आपण आलेलो आहे. म्हणून आपल्या या फील्डमधल्या वेगवेगळे जे घटक आहेत, सामान्य नागरिकापासून ते वाहतूक शाखेचे नियंत्रण करणारे आपणापर्यंत आहेत. आजच्या या आपल्या, आणि त्याचा विषयच असा घ्या की कोल्हापुरातले रस्ते आणि अपघाताचे जे पॉईंट झालेले आहेत आता अलीकडच्या काळातले, हा विषय प्रत्येकाच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचलेला आहे. रस्त्यावरचे खड्डे फक्त वाहन चालकाला सहन करावं लागतात असं नाही, त्याचे किती वाईट परिणाम वेगवेगळ्या घटकावर होतात, वाहनांच्यावर होतात, वेगावर होतात, अपघात होतात. अशा सगळ्याचा परामर्श तुम्ही घेतला तर बरोबर होईल. वाचकांना उद्या सगळ्या अंगानं हा विषय काय आहे हे कळू शकेल. आणि त्यांचे ते माणसांचं एक हे, नाहीतर एक ठरलेले आपले हे असते, चाकुरीतनं आपण त्या प्रश्नाकडे बघत असतो. त्यातल्या काही दंतकथा असतात, त्यातल्या काहीतरी कित्येक वर्षापूर्वी कोल्हापुरात एक घडलेली घटना असते आणि त्याचं उदाहरण आज दिलं जातं. म्हणजे ते कालबाह्य झालेलं असतं. त्यामुळे आता हे तुम्ही सगळे त्या क्षेत्रात सगळी माणसं काम करणार आहेत, तर तुम्ही त्या स्वरूपाच्या चर्चेला इथं तोंड फुटावं म्हणून आम्ही याचं आयोजन केलेलं आहे. आज इथं आता आपल्याजवळ आपला आपापसात ओळख तर होईलच, अभय प्रभाकर देशपांडे म्हणून आलेले आहेत. हे अर्थ मुव्हिंग ओनर्स असोसिएशनचे संचालक आहेत. याशिवाय हिमालय ट्रेक कोल्हापुरातला परवा जो बेस कॅम्प झाला, त्यात तो ट्रेक ही पूर्ण करणार आहेत. म्हणजे अख्खं सगळं वैविध्य बघणार आहे त्या रस्त्यांचं, देशाचं, राज्याचं असं. त्यानंतर गणेश दिनकर डगळे आहेत, RTO सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी. इथं श्रीकांत कदम म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत. रंकाळा तालीम आणि तो जो परिसर म्हटला की त्याची काय जे गुडविल कोल्हापुरात आहे त्याचे ते हे आहेत. त्यानंतर विनायक रेवणकर, वाहतूक तज्ज्ञ, गेले कित्येक वर्ष, म्हणजे आत्ता आपण जर थोडं जागरूक होऊन या प्रश्नाकडे बघायला लागलोय, पण कित्येक वर्षापासूनचं त्यांचं कोल्हापुरातलं ते हे आहे. त्यानंतर अभिजित प्रमाळे, पूर्वी सायकल विक्रेते कोल्हापुरातले, ज्या का आता एक काळ असा होता की सायकल फक्त मध्यमवर्गीय किंवा गरीब नाही असे म्हणतात. आता सायकल हे याचं एक काय म्हणतात, ते आपल्या पात्रतेचं एक निकष झालेलं आहे. ते परमाळे म्हणून कोल्हापुरातले सायकल विक्रेते आणि म्हणजे रस्त्याशी संबंधित असलेली ही माणसं आहेत. त्यानंतर दीपक शंकर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, आणि त्यांचे सहकारी आहेत दिवाकर होवाळे. तर ते सगळे अंग इथं आता हे झालेले आहेत. तर आपण चर्चेला सुरुवात करू. चर्चा अगदी मुद्देसूद आणि थोडक्या वेळेत केली तर प्रत्येकाला ती बोलता येईल आणि वेळेतही संपेल. फक्त त्याचा एक अट म्हणा किंवा आमचं ठरलेलंच आहे, त्याचा शेवट हे याला पॉझिटिव्ह आला पाहिजे असं त्याचं हे. नाही तर खूप गंभीर बनलंय, आता काय करू असं चर्चा करून हे संपलं असं होऊ नये असं मला वाटतंय. मी विनायक रेवणकर, कोल्हापूर शहरामध्ये आता माझी ओळख म्हटलं तर माझा भाऊ, थोरला भाऊ जयप्रकाश रेवणकर, हा वयाच्या 24व्या वर्षी LLBचं शिक्षण घेत असताना या मुळ्याविरीजवळ KMT बस खाली येऊन अपघातग्रस्त झाला आणि जागीच तो मृत्युमुखी पडला. मग ते अपघाताचा बळी गेल्यानंतर त्या घरातलं काय दुःख असतं हे सगळं मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि त्या माध्यमातून ह्या कोल्हापूर शहरामध्ये इथला एक भूमिपुत्र म्हणून या शहराची सगळी जडणघडण जी आहे, अपघात का होतात ह्याचा मी राष्ट्रीय स्तरावर अभ्यास केला. त्याचं रूट ऑफ कॉज लेवलला मी संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माझ्या अभ्यासामध्ये ते आल्या. आणि अभ्यासामध्ये आल्यानंतर मी सातत्यानं असा एक प्रयत्न करतोय की ह्या ज्या शहरात मी राहतोय त्या शहराची ही वाहतूक व्यवस्था सगळी आपली सुधारली पाहिजे. परंतु दुर्दैवानं गोष्ट अशी आहे की आपल्या शहराला फार मोठी हद्दवाढ मिळालेली नाही, महसूल नाही, काही नाही. बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन आहेत. महापालिकेकडे मनुष्यबळ नाही, व्यवस्थेकडे सुद्धा काही जितकं पाहिजे तितकं मनुष्यबळ नाही. परंतु जसं पण आपण जागतिक स्तरावर जर बघितलं तर प्रत्येक शहराची प्रतिमा जी आहे ती वाहतुकीच्या शिस्तीवर अवलंबून आहे. ज्या शहरामध्ये वाहतुकीची शिस्त नाही त्या शहराची प्रतिमा ही डागळलेली आहे. हे पर्यटकाचं शहर आहे. ह्या पर्यटकाच्या शहरामध्ये बरेचसे लोक आता
रोजचे आकडे, महालक्ष्मीच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांचे आकडे 2 लाख 3 लाख असे हे आकडे आहेत. पर्यटकांची भर आहे. महामार्गाची वाहतूक जी आहे, कोकण महामार्गाची वाहतूक आणि NH4 वरची 6 पदरी आता जो महामार्ग होते ती वाहतूक, ही सगळं ज्यांना कोकण मार्गे जावं लागतंय ती सगळी वाहतूक शहरात नव्हती आणि ती शहरातनं ही सगळी वाहतूक होत असल्यामुळं शहरातलं जनजीवन आणि ह्या महामार्गाच्या वाहतुकीनं हे सगळं जनजीवन हे सगळं विस्कळीत व्हायला आलेलं आहे. तर ह्याच्या पाठीमागं प्रमुख जर कारणं बघितली तर इतर शहरं जी आहेत ती झपाट्यानं पुढे गेली, पण कोल्हापूर शहर विकासाच्या बाबतीमध्ये जितकं ज्या गतीनं जायला पाहिजे होतं त्या गतीनं जाऊ शकलेलं नाही. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ज्या लोकांना ज्या बेसिक सुविधा ज्या पाहिजेत, पार्किंगची सोय पाहिजे, फुटपाथ पाहिजेत, ह्या ज्या काही बेसिक सुविधा पाहिजे हे महापालिकेला देता आलेलं नाही आणि त्यामुळं जसं चाललंय आजचा दिवस कसा चाललाय हा राम भरोसे चाललाय. ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, आता विजेचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते रस्त्यावर आडवे आहेत. काही ठिकाणी आता IRBनं आपल्याला रस्ते करून दिले, त्या IRBच्या रस्त्याच्या फुटपाथ आहेत त्या उंच झालेल्या आहेत. बिल्डिंग लाईन टू बिल्डिंग लाईन प्रचंड जागा आहे, म्हणजे जवळजवळ 43 मीटर जागा आहे. हे आता माझ्या अभ्यासक अहवाल मी ह्याच्यामध्ये हे केलेले आहेत. तर जर कावळा नाक्यासारखं जर उदाहरण घेतलं तर कावळा नाक्याकडे जवळजवळ 53 मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्यापैकी 12 मीटर आणि 14 मीटर फक्त ब्लॅकटॉप तेवढा आपल्याला उपयोगाला आलेला आहे. त्यामध्ये सुद्धा डिवायडर गेला आहे आणि बिल्डिंग लाईन पासून गटर टॉप आहे तिथं मध्ये जवळजवळ 8 मीटर 9 मीटर 11 मीटर अशी जागा वेस्टेज गेलेली आहे. ही वाहतूक ही जागा खऱ्या अर्थानं वाहतुकीला उपयोगाला येणारी आहे, परंतु पैसे आणले तर ते पैसे नेमके कुठं खर्च करायचे, कशा पद्धतीनं खर्च करायचे ह्याचा एक अभ्यास आपल्याकडं किंवा एक अशी कोर कमिटी नाही आहे. जर अभ्यासकांची कोर कमिटी जर स्थापन झाली त्यामध्ये ह्या वृत्तपत्रांनी सुद्धा त्याची जर दखल घेतली की बरेचसे मथळे वृत्तपत्रातनं येतात, पण आलेल्या मथळ्यामध्ये कोणता निधी येणार आहे आणि तो कुठं प्राधान्यानं खर्च झाला पाहिजे, प्रकल्प खर्चाची जी उपयुक्तता आहे ती दीर्घकाळ होणार आहे की नाही, यावर जर आम्ही अभ्यासक लोकांनी जर त्याच्यामध्ये एक कोर कमिटी म्हणून जर आम्ही अभ्यासक मतं जर नोंदवून गेलो तर ह्या शहराला एक चांगल्या पद्धतीनं दिशा मिळणार आहे आणि प्रकल्प निधी योग्य त्या मार्गावर तिथं योग्य त्या पद्धतीनं जर खर्च झाला तर झालेल्या निधीचं बेनिफिट हे नागरिकांना आणि ह्या शहराला ते मिळणार आहे. तर अशा दृष्टीनं संघटन व्हायला पाहिजे. आता माझ्याकडे हा दुसरा जो अहवाल आहे ते महापालिकेच्या जबाबदारीमध्ये अशी 21 कारणं आहेत की 21 कारणांनी वाहतूक विस्कळीत होते. जर तुम्हाला एखाद्या वेळेला हे सगळं प्रसिद्ध करायचं झालं तर मी तुम्हाला हे सगळं साहित्य मी देऊ शकतो. ठीक आहे. मी श्रीकांत उर्फ भैया कदम, सामाजिक कार्यकर्ते, रंकाळा विभाग. आज खरोखर मी तरुण भारतचे सुधाकर काशीद आणि तरुण भारतचा मी खरोखर आभार व्यक्त करतो. एक ज्वलंत प्रश्नावर त्यांनी आम्हाला इथं चर्चेसाठी बोलवलेलं आहे. मी ज्या भागात रंकाळा भागात राहतो त्या भागातील वाहतूक इतकी प्रचंड आहे की त्या ट्रॅफिकमधनं बाहेर पडायला पर्यटकाबरोबर सामान्य नागरिकालाही फार अवघड झाली. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की आज माझी इथं आता RTO आहेत, ट्रॅफिकची मंडळी आहेत, तिथलं सुधाकर तिथं जर ज्या वेळेला महापालिकेची गाडी येत्या त्या तात्पुरत्या पद्धतीनं अडथळे दूर केले जातात, परत काही तासातच ते परत तिथं मांडले जातात. त्या रस्त्याला ट्रॅफिकचा लोड एवढा आहे. आज ज्या पद्धतीनं तुम्ही क्वालिटीने रस्ता करताय हे करताय का याचाही अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्या दर्जात्मक रस्ते तयार करताना त्या रस्त्यावर किती टनाचं ट्रॅफिक होतंय, त्या रस्त्याला ट्रॅफिकचा लोड किती घेऊ शकतोय याचा अभ्यास तांत्रिक पद्धतीनं त्या सर्व मंडळीने करण्याची गरज आहे. आज आमदार खासदार निधी आणतात, पण आज एखाद्या रस्त्याला खड्डा पडला, चांगला रस्ता झाला की तो उकरला जातोय. आज इथंच आपल्या इथं घ्या या केजरीजवळ नुसता चांगला झालेला रस्ता आज उकरला गेला आहे. ड्रेनेजचं काही नाही, क्रॉसवे नाहीत. हे तुम्ही आधी का करत नाही? चांगल्या रस्त्याला झाला आणि ज्या रस्त्याचे खड्डे भरले जातात त्यावेळेला ट्रॅफिकच्या वेळेलाच भरले जातात. आज साधा मी ज्या रंकाळा भागात राहतो, दत्त मंदिर ते खंडविहार मंडळापर्यंत बघा, काही ठिकाणी खड्डा भरलेला आहे, काही ठिकाणचे खड्डे तसेच सोडलेले आहेत. मग हे मार्किंग जर महापालिकेच्या सक्षम तांत्रिक अधिकाऱ्यांनी जर त्याच्याभोवती हे करून जर केलं
आणि मग ते रस्ते भरायला जर सांगितलं तर तिची कार्यक्षमता किंवा त्या कंत्राटदाराची कार्यक्षमतेची चाचणी होऊ शकत्या आणि त्याच्यावर कारवाई होऊ शकत्या. पण आज तसं होत नाही. किती खड्डे आहेत हे नाही, तू रस्त्याचे खड्डे भर, तुला हे टेंडर. ह्या पद्धतीचा कुठंतरी परत उहापोह व्हायला पाहिजे. रस्त्याची चाचणी महापालिकेच्या या तांत्रिक अधिकाऱ्यांना करून कुठं भरणे गरजेचं आहे. 3 वेळा खड्डे भरले जातात. पावसाळ्यात मुरुम टाकला जातो, त्याचा धुळीचा त्रास जनतेला होतो. आज आमच्या भागातले सगळे ऑर्थोपेडिकचे दवाखाने हाऊसफुल आहे. आज रेवणकर साहेबांनी सांगितलं त्यांचा भाऊ वारला, पण माझा भाऊ आता त्या पाठीच्या मणक्याच्या आजारानं दर्द आहे, ते फक्त रस्त्याचं कारण. असे कितीतरी घरटी माणसं त्या रस्त्याच्या ह्याच्यात अडकलेली आहेत. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज विधान परिषद विधानसभापर्यंत हा विषय होतो. 29 शहरापैकी जर एका शहराचा रस्त्याचा खड्ड्याचा विषय होत असेल तर हे वाईट आहे. हे कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे. नमस्कार, मी अभय देशपांडे, संचालक अर्थमूव्हिंग असोसिएशन आणि स्वतः रोड आणि मायनिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे. तर गेल्या 20-25 वर्षातले रोडची डेव्हलपमेंट म्हणजे पुणा मुंबईला आपल्याला 16 तास आपण लागायचे. त्यानंतरचा काही त्यातले आम्ही कामं पण केली. खंडाळा लोणावळा बायपास असेल किंवा खंडाळा घाटाचं असेल किंवा एक्सप्रेस हायवेची काही कामं, त्या याच्यात ही सगळी मुवमेंट डोळ्याने बघतोय आम्ही. आणि ही बघतोय शिरोली नाक्यापर्यंत. आत आल्यानंतर परत अजूनही तेच कोल्हापूर आणि तो हे आहे ते खूप वाईट वाटतंय. म्हणजे मी पॅन इंडिया काम करतो आणि ज्या वेळेला मी माझ्या गावात कोल्हापूरचं प्रेम असल्यामुळं किती काय झालं तर कोल्हापूरचा माणूस काय म्हणतात घरी आल्याशिवाय त्याला चैन पडत नाही, तसं ते आल्यानंतर त्रास होतोय. आणि कोल्हापूरवाल्यांची सहनशक्ती एवढी आहे की आपण हे सगळं ठीक आहे जाऊ दे हे करतोय. पण आता राजकीय गोष्टी बोलणं बरोबर नाही, कोण काय, कारण हे सगळ्यांना माहीत आहे आता माझ्या तोंडातून काही बोलण्यापेक्षा. पण जसं शहराची वाढ व्हायला पाहिजे एक तर वाढलेली नाही. हद्दवाढचा हा विषय मोठा विषय आहे. आणि चांगली गोष्ट म्हणता येईल की प्रत्येकाची बाईंग कॅपॅसिटी आता वाढली आहे. एका घरात आता 4 गाड्या लागतातच. म्हणजे मुलीला कॉलेजला जायला गाडी बाईक पाहिजे, 4 व्हीलर एक तरी घरी पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तर पार्किंग कुठंच नाही आहे. कारण हे जुनं कोल्हापूर, मी शिवाजी पेठेत बॉर्न अँड ब्रॉट अप असल्यामुळं मोठा हे आहे की गाडी लावायची कुठं. जे चौक आहेत आता सगळे चौकातले ते सगळे कॉमन पार्किंगचे एरिया झालेत. आणि त्याला अवेअरनेस म्हणला तर कुणाला त्याचा सांगून ते म्हणतात बाबा कुठं लावू आम्ही गाडी घ्यायची नाही काय, असा प्रश्न उलटा विचारला जातोय. तर हे सगळं त्यांच्या दृष्टीनेही ते बरोबर आहे. तर आता माझं म्हणणं आहे की थोडासा याला पॉझिटिव्ह साईडनं असं म्हणणं आहे की आपण ही यंग जनरेशन आता जेन झी म्हणूया किंवा ही ज्यांना अवेअरनेस यायला आलाय आता की ह्या कोल्हापूरचं हे व्हायला जे आता रील्स बघतो आपण कोल्हापूरच्या अवेअरनेस मार्केटिंग असेल, तर ह्या लोकांना इन्व्हॉल्व्ह करून पार्किंग ट्रॅफिकचे रूल्स समजावण्यासाठी. कारण पोलीस किंवा RTOनी सांगून लोक तेवढे ॲडॉप्ट करत नाहीत किंवा ठीक आहे म्हणतात. म्हणजे पुढं ऐकतात, 3 सीट असतात, पोलीस बघून उतरतात खाली, पुढे जाऊन परत बसतात. आणि तुम्ही जर सांगायला गेलं की तू शाळा जा म्हणतात. म्हणजे आणि असं आहे की आज कोण कुठल्याही कारणानं काही भांडायला कोल्हापूरमध्ये हे लागत नाही. म्हणजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ह्या मुलांना थोडासा ट्रॅफिक सेन्स, जसं रेवणकर साहेबांची एक्सपर्टी घेऊन, तर त्यांचं मी आता गेले 25-30 वर्ष किंवा जास्त बघतोय त्यांच्या त्या ट्रॅफिकबद्दलच्या लेखसुद्धा वाचतोय त्यांचे. तर अशा जसं कोर कमिटी म्हणले, आता पॉलिटिकली लोकांना कोर कमिटी परत चालती का नाही माहीत नाही प्रत्येकाला. तर आपणच एक असा जसा, आणि ह्या सगळ्या याच्यासाठी सुधाकरजी तुम्ही एक जागृत पत्रकार आहे, तरुण भारत आहे किंवा असे काही हे घेऊन हा जो 4था स्तंभ आहे, ह्या लोकांनी थोडं जागृत झालं तर कोल्हापूरची डेव्हलपमेंट होईल. पॉलिटिकली म्हणजे सॉरी टू से, पण फार काय त्यातनं प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगवेगळा असतोय. तर हा जरा थोडासा जर ऍक्टिव्ह झाला 4था स्तंभ, आणि आमच्या सगळ्या लोकांना आम्ही वेळेची म्हणा सगळ्या गोष्टीची परवड करून यायला तयार आहे. तर ह्या मुलांना ट्रॅफिक आपल्या सिग्नलवर उभा करून, जसे गांधीगिरीमध्ये लोकांनी केलं होतं की सिग्नल तोडला की त्याला गुलाबाचं फूल देऊन, अशा पद्धतीने काय चालू करून जर ह्या मुलांना इन्व्हॉल्व्ह केलं तर लोकांचा इम्पॅक्ट होईल. आणि ही लहान मुलं, मला वाटतं लहान मुलांपेक्षा जी यंग मुलं आहेत
त्या लोकांना या गोष्टीत इंटरेस्ट पण येईल की कोल्हापूरसाठी काय तर, कारण ह्यांचं भवितव्य आहे. आता आपली पिढी बऱ्यापैकी आता झालं तर ह्या पोरांना जर कोल्हापूरमध्ये राहायचं असेल, कोल्हापूरमध्ये काही नवीन इन्व्हेस्टमेंट आणायचे असतील तर ह्या सगळ्या पहिला गोष्ट आहे ती ट्रॅफिकवर, कंजेशनवर. म्हणजे आज संध्याकाळी कोरियन टीम बरोबर आमची मिटिंग आहे, एक नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी मिटिंग आहे. त्यांना आता काय दाखवायचं कोल्हापूरमध्ये, कुणाबरोबर चर्चा कुणाबरोबर आहे मीटिंग? कोरियन एक टीम आहे, ती नंतर उद्या होऊ दे सगळी मिटिंग. तर त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कोल्हापूर जागा फायनल केल्या आहे, तर त्यांना पुण्यातल्या लोकांनी सांगितलं तिथं जाऊ नका असं आहे. आता आम्ही आमची परतमोड करून त्यांना आज डिनरला बोलवून आम्ही समजून सांगायला लागलोय, असं नाही आहे, कोल्हापूर चांगला आहे. तर हे काय बरोबर प्रिंटसाठी नाही, पण नाही. अशा गोष्टी आहेत की ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह वे मध्ये आणलं तर कोल्हापूरची काहीतरी डेव्हलपमेंट होईल. नाहीतर मग आपण राजकीय लोकांच्याकडून अपेक्षा करून, म्हणजे सॉरी फार काय लवकर होईल असं. ठीक आहे, आता जरा दिसालेले आहे नो डाऊट, थोडी इच्छाशक्ती कोल्हापूरच्या बाबतीत लोकांचे राजकीय जे IRB मुळे लोकांचे कोटीच्या पटीत पैसे यायला लागलेत असं आपण सगळेजण ऐकतोय. होय. ठीक आहे, तो भाग काय किती हा चर्चेचा भाग नाही, पण कोटीशिवाय निधी येत नाही कोल्हापूरला. होय होय आणि होय आहे तसंच आहे कोल्हापूर. होय होय होय. आता तुम्ही म्हटला ना काही लोकांनीच, नागरिकांनी जागरूक होणे गरजेचं आहे. तर सर, जुना बुधवार पेठेत मी विशेषतः ट्रॅफिकच्या यांना तुम्हाला सांगतो, जुना बुधवार पेठेत अगदी एक दाटवी वाटीची घरी आहेत, जुन्या गल्ल्या आहेत. तर निकम गल्ली म्हणून एक आहे, अगदी पॉझिटिव्ह. ते दिवसा ती गल्ली सगळी व्यवस्थित खुली सगळी असायची, कामाला लोक जायचे, शाळेला जायचे. संध्याकाळी रात्री त्यांच्या प्रत्येकाच्या गाड्या लागल्या. रात्रीचं कोल्हापूर आणि तिथली वाहनं बोळाबोळातली जर आपण बघितली तरी एक वेगळा विषय असल्यासारखा आहे. तर त्या गल्लीत सकाळी रिक्षा मुलांना न्यायला येत्याला तर बोळात येत नव्हत्या का, तर सगळ्यांच्या आडव्या गाड्या लावलेल्या असायच्या आणि त्यामुळे रिक्षेवाला म्हणायचा मी नाही. त्यामुळे सकाळी त्या गल्लीच्या दारात 5-6 आया तरी आपल्या मुलाला घेऊन थांबलेले असायचे की आता रिक्षा येणार आणि त्यात न घालवणार. तिथं ॲम्ब्युलन्स तर जाऊ शकत नव्हती, रिक्षा गेली तर रिक्षा, मोठं वाहन आणलेलं सगळं. तुम्हाला माहिती आहे, पंचगंगा नदीच्या काठानं जी वाहनं लावलेली आहेत माहिती आहे का, ती सगळी तिकडे घाटाकडे जाताना ती सगळी त्या गल्लीतल्या आहेत. मग त्यांनी असा निर्णय घेतला की आपण आडवं वाहन कुणी लावायचं नाही, ते उभं लावायचं त्या वाहन. तर आणि आता त्या गल्लीला आलेली शिस्त स्वतः त्यांनी लावून घेतलेली, दंड आकारत नाहीत पण दंड केला जाईल वगैरे एक प्रयोग म्हणून केलाय. आणि त्यांच्या पुरता तरी, त्या गल्ली पुरता तरी तो यशस्वी झालाय. त्यामुळे लोकसहभाग जर असेल तर ते होऊ शकते, याचे हे उदाहरण आहे. नमस्कार, मी अभिजित परमार, एक व्यापारी आहे. तर बेसिकली जसं आता साहेबांनी बोलले, काशी साहेबांनी बोलले की गाड्या ज्या गली बोळात पार्किंग, त्याचा मेजर रिझन आहे की माणूस एक आहे आणि गाड्या त्याच्या नावावर 4 आहेत. एक मेजर प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. गाड्या कुठेही जावं तुम्ही, संध्याकाळी हीच कंडिशन आहे, पार्किंग मिळत नाही, काही नाही, काय प्रॉब्लेम आहे. तर त्याला मुळात माझं म्हणणं आहे की महानगरपालिकेनंच काय तर रात्रीचं पार्किंग आकारणी करायला पाहिजे. आता रोडला की तुमची एक गाडी असेल तर ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त एवढ्या गाड्या तुम्ही जर बाहेर लावत असाल तर त्याला 100% काय तर चार्जेस, एक तर ट्रॅफिक हे नाही लावायला पाहिजे. माणसं सिटी तेवढीच आहे, खरं गाड्या एवढ्या झाल्यात की आपल्याला चालायला जागा नाही किंवा काहीच हे नाही आहे. फुटपाथ तर कवर्ड आहेतच तुमच्या ह्याने, जे अतिक्रमण झाले त्याने. त्यामुळे लोकांना चालायला पण जागा नाही आहेत. चालायला आता माझ्याकडे एवढे केसेस आहेत, माझ्याकडे स्वतः येतात लोक की मी बाहेर चालायला जाऊ शकत नाही. त्याचं रिझन आहे की मागणं गाडी उडवली, त्याला उडवलं, सायकल उडवली. ह्या येणे पण त्यांनी आता हे करायला लागलेत. लोक घरात प्रयत्न करतायत की आता व्यायाम करायला किंवा जिम्सला जातात, खरं ते बाहेर जायचा प्रयत्न करत नाही आहेत. मग ते एक मेजर प्रॉब्लेम झाला आहे. ॲक्सिडेंट्स, रोड तेवढेच आहेत, मागून गाडी येते, सराट येते, धडकून जाते. ते एक मेजर प्रॉब्लेम झाला आहे. एक सेकंड थिंग आणि एक मी ऑब्झर्व केलं की आपल्या इथं रोड जे झाले ते एकावर एक लेअर होत चाललेत. पाऊस झाला मोठा की सगळं घरात, त्याला काय खोदून परत काय बांधायचा काय प्रकार नाही आहे. माझ्या मते एकच एखादा रोड मी आता बघायला लागलोय, ते NCC ऑफिसपासून राजेंद्र नगरपर्यंत, मोरेवाडी जकात नाक्यापर्यंत जो झालाय तो बऱ्यापैकी सिमेंट झालाय. तो वर्थ रोड वाटायला लागलाय कोल्हापुरात. त्याच्या व्यतिरिक्त जे रोड आहेत ते लेवल एवढे उंच करून ठेवलेत की 100% घरात पाणी जात आहे. एक मोठा पाऊस आणि 100% घरात पाणी घुसायला लागले. हे एक प्रॉब्लेम आहे. ते थरावर तर म्हणजे चौकटी खाली आहेत रस्ते, घर खाली गेलेत, घर एवढे खाली गेलेत की रोड तुमचा म्हणजे तुम्ही घरातून बसून अगदी रोड 2 फूट 2.5 फूट वर गेलेला दिसतोय. तर ते एक प्रॉब्लेम आहे, तो चेक करायला पाहिजे. माझं नाव गणेश डगळे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी. सोलापूर जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील झालेले अपघात, त्याच्या अनुषंगाने तरुण भारतनी
आज या ठिकाणी या क्षेत्रातील विविध मान्यवरांना आमंत्रित करून चर्चेसाठी एक चांगला विषय आणला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. परिवहन विभागामार्फत जिल्ह्यामध्ये होणारे अपघात कसे टाळता येतील यासाठी 2 स्तरावर कार्यवाही केली जाते. एक तर आपण जनजागृती करतो आणि दुसरी पिनल ॲक्शन म्हणजे दंडात्मक कार्यवाही. तर दंडात्मक कार्यवाही विभागामार्फत वर्षभर केली जाते. मागच्या काही महिन्यांमध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अनुषंगाने यांनी जाहीर केल्यानुसार 100 दिवसांचा जो प्रोग्राम जाहीर झाला होता, तर विभागामार्फत या अभियानाअंतर्गत 100 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आजची जी तरुण पिढी आहे, जे उद्याचे भावी चालक आहेत, त्यांच्या अंगी वाहतुकीच्या नियमांचे म्हणजे शिस्त यावी, त्याची जाणीव व्हावी, यासाठी 100 शाळा जिल्ह्यामधील निवडून त्या ठिकाणी आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले. तसेच ऑक्टोबर महिन्यामध्ये जे रात्रीच्या वेळेस डॅझलिंग लाईट म्हणतो आपण, प्रखर दिवे जे वाहनांना लावतात, त्यामुळं समोरच्या वाहन चालकाला समजत नाही, म्हणजे त्याचे डोळे दिपले जातात. अशा वाहनांवर कारवाई केली. जवळपास 200 वाहनांवर या पद्धतीची कारवाई झालेली आहे. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत. अपघात कमी करण्यासाठी मुख्यतः चालकाच्या अंगी जे वाहतुकीच्या नियमांबद्दल जे पालन करण्याची वृत्ती आहे ती अंगी असावी. सीट बेल्ट, हेल्मेट, मोबाईलचा वापर न करणे वाहन चालताना, त्यानंतर वाहनाची देखभाल इत्यादी अनेक गोष्टी आवश्यक आहेत. त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभाग याविषयी कार्यवाही करत असतो. गेल्या काही महिन्यांमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये, म्हणजे माझ्याजवळ हा डाटा आहे की वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. मागच्या 6 महिन्यामध्ये 38,535 एवढ्या 2 व्हीलरचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 4 चाकी वाहनांचं 7,456. म्हणजे इचलकरंजीचे शिरोळ आणि हातकणंगले तालुके 2 सोडून ही आकडेवारी. त्यामुळे वाहनं रस्त्यावर येण्याचा ट्रेंड चालूच आहे त्या पद्धतीने. फक्त आता जर अपघात कमी करायचे असतील तर स्वयंशिस्त चालकाला अंगी उतरवावे लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे. आपल्याला म्हणजे आपण इथं बाहेरून बदलून आला, त्यामुळे कोल्हापूर शहराचा अंतरंग आपल्याला तसं माहीत नाही. हे 12 इमाम म्हणून परिसर आहे जुना राजवाड्याचा. हे टेबल मोठं आहे पण तिथले रस्तेला नाही. सगळे पटणार नाही तुम्हाला, तुम्ही तर मुद्दाम बघून यावं सर. एवढे या घरातून ढेंग टाकली की पलीकडच्या घरात ढेंग. तटबंदीच्या आतलं शहर होतं, त्याच्या खानाखुणा सगळ्या इथं 12 इमाममध्ये आहेत. पुढं भाऊसिंगजीवर आपण खूप छान मोठा बघतो, त्याला लागून जे बोळ आहेत त्यातली घरं बघितली तर तिथले रस्ते हे एवढेच. हे टेबल मोठा आहे, मी अतिशयोक्ती अजिबात नाही. हा तसा परिसर आहे. महाद्वार रोडच्या आतला तुम्ही परिसर बघा, गुजरी अशी चकचकीत सगळा गुजरीचा परिसर दिसतो, किती ऐश्वर्य दिसतं. आणि गुजरीला लागून असलेले तुम्ही बोळ बघा. म्हणजे एक वाहन दुचाकी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि सगळ्यांनी मग माणसाला आपण दोष जसा का, तर ते सगळे वाहनं मग ते रस्त्यावर उभे करतात. दुसरा पर्याय नाही. रात्री तर कोणी जाऊ शकत नाही. असे एकमेकात गुंतलेले कोल्हापूर शहराचे खूप मोठे प्रश्न आहेत. अगदी मोठ्या चौकाचं वगैरे सगळं नूतनीकरण, खूप पैसे तिथं खर्च होतात. ठीक आहे, शहर चांगलं दिसायला पाहिजे, पण अंतरंग असंच जर ते 8व्या-9व्या शतकातलं जर असेल तर शहराची काय प्रतिभा आहे. तुम्ही मुद्दाम सर कोल्हापूरचं हे अंतरंग तुम्ही ट्रॅफिकवाल्यांनी बघून यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव, सध्या शहर वाहतूक शाखा येथे कार्यरत आहे. तर शहर वाहतूक शाखा
मार्फत मी आणि वाळे साहेब आम्हाला तरुण भारत यांनी आमंत्रित केले आजच्या विषयाबद्दल. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. विषय हा खूप महत्त्वाचा आहे. रस्ते वाहतूकच्या समस्या आणि त्यातून निघणारे मार्ग या विषयावर आपण आज बसलेलो आहे. तर शहर वाहतूक शाखातर्फे सर वाहतुकीचे नियंत्रण आणि वाहतुकीचे नियमन ह्या दोन गोष्टी प्राधान्याने करता येतात, केल्या जातात. आता वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी सर शहरामध्ये आपल्याकडे एकूण 39 सिग्नल्स आहेत आणि ते सिग्नलची नियंत्रण हे महानगरपालिकेकडे असतं. म्हणजे त्याचे जे मेंटेनन्स असेल किंवा काही गोष्टी असतील ते सर्व महानगरपालिकेकडे असतात. त्यामार्फत आपण वाहतुकीचे नियंत्रण करतो. प्रत्येक सिग्नलला जरी शक्य नसेल तरी जास्तीत जास्त ज्या ज्या ठिकाणी वाहतूक जास्त कोंडी आहे त्या ठिकाणी आपण पोलीस अंमलदार हा नेमलेला असतो आणि त्यासोबतच आपले पेट्रोलिंग असते. त्यासुद्धा वाहतूक नियंत्रण करण्यासाठी नेहमी ते पेट्रोलिंग सुरू असते. आणि त्यासोबतच नो पार्किंग व्हेकल जे पार्किंग केलेले असतात त्यासाठी सर आपल्याकडे टोविंग व्हॅन उपलब्ध असतात. आता सध्या नियंत्रण शाखेकडे एकूण 5 टोविंग व्हॅन आहेत आणि त्यामध्ये दिवसभर त्यांचं ते काम सुरू असतं. सर्वात महत्त्वाचं सरांनी सांगितलं की ब्लॅक स्पॉट संदर्भातला जो विषय आहे तो खरोखर सर्वात महत्त्वाचा आहे. पण त्याला प्रामाणिकपणे म्हणजे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन जे करणं आवश्यक आहे त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आता परवा बुधवार पेठेमध्ये सुद्धा एक फेटल ॲक्सिडेंट झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी सर फेटल ॲक्सिडेंट होतो त्या ठिकाणी म्हणजे गव्हर्नमेंटने पण हे काढलेलं आहे की त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इंचार्जने स्वतः गेलं पाहिजे. त्या ठिकाणी तो ॲक्सिडेंट का झाला त्याची कारणं नमूद केली पाहिजे. तो पुन्हा त्या ठिकाणी फेटल होऊ नये त्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या गोष्टीसुद्धा त्यामध्ये हे केल्या पाहिजेत. आणि सर पूर्वीपेक्षा मला वाटतं की जे फेटल अपघाताचं प्रमाण आहे बऱ्यापैकी कमी आलेलं आहे. म्हणजे जे पूर्वीचं प्रमाण होतं आणि ते आत्ताचं प्रमाण आहे ते कमी आलेलं आणि ते सर्व त्याचं श्रेय सर्व म्हणजे सर असतील किंवा आमची लोक असतील ज्यांनी त्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यांना ते जातं. सरांनी सांगितलं मगाशी की शहरामध्ये आत्ता कोल्हापूर शहरामध्ये एकूण 18 लाख वाहन आहेत. 18 लाख आणि शहर नियंत्रण शाखेकडे 90 अंमलदार आहेत आणि त्यातले बरेचसे बंदोबस्त असतात. आपल्याकडे कोल्हापूर एअरपोर्ट असल्यामुळे बरेचसे VIP VVIP यांची जी मुवमेंट आता सातारा किंवा सांगलीला जर कुणाला जायचं असेल तर ते कोल्हापूरला येतात सर आणि ते मग हायवे मार्गे बाय रोड हे करतात. तो सर्व लोड आपला वाहतूक नियंत्रण शाखेकडे येतो कारण जो रोड बंद असतो वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत लावला जातो. आणि रंकाळा टॉवरचं सरांनी सांगितलं तर त्या ठिकाणी आपण तो पॉईंट एकदम बरोबर आहे. ते श्रीराम बेकरी ते इंदिरा पॅलेस आहे पुढचं शालिनी पॅलेस सॉरी त्या दरम्यान जर वाहनं लागली नाहीत ना नो पार्किंगला तर कुठलंच ट्रॅफिक होत नाही. आणि शनिवार रविवारचा आम्ही तो प्रयोग पण करत असतो. पण काय होतं काही काही वेळेला बंदोबस्तच्या अनुषंगाने असेल किंवा दुसरं काहीतरी काम असेल तर ते तिथे दुर्लक्ष होतं आणि तिथे जर वाहतूक पार्क झाली तर मात्र तो संध्याकाळचा 6:30 ते 7:30 हा 1 तास आमचं म्हणजे कसरतच होते. प्रत्येकाचीच होते. वाहनधारकांची बोलणे आणि त्याच्यापेक्षा जास्त आमचे होते कारण प्रत्येक येणारा जो नागरिक असतो तो हा वाहतूक जो नियंत्रण करणारा जो अंमलदार असेल किंवा मी स्वतः असेल आमच्याकडे ते बघत असतात की हे काय करतायत काय. त्यातून सुद्धा आम्ही पॉझिटिव्हली घेऊन जास्तीत जास्त कमीत कमी वेळात वाहतूक नियंत्रण कशी होईल आणि त्यांचं नियमन कसं करता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. सर माननीय SP सरांनी आता एक नवीन संकल्पना हे केलेली आहे. आपल्याकडे SP ऑफिसला हेडक्वार्टरला ट्रॅफिक गार्डनची संकल्पना आहे. त्यातून जी शाळेतली मुलं जी असतात सर त्यांना ते वाहतुकीचे तिकडे धडे दिले जातात आणि तिथे ते हे पण केलेलं आहे वाहतुकीचे सर्व म्हणजे रोड्स असतील सिग्नल म्हणजे वाहतुकीचे नियमन कसं केलं पाहिजे ते तिकडे धडे शिकवले जातात. तसेच आता माननीय SP सर नवीन त्यांनी त्यांच्या तर ट्रॅफिकबद्दल खूप नवीन कल्पना केलेल्या आहेत. जसं आता आपल्या महालक्ष्मी चेंबरला पूर्वी बसेस खूप लागत होत्या किंवा पंचशील हॉटेल ते कावळा नाका या दरम्यान आता सध्या तर तिथे जवळजवळ 2-3 महिने झाले बसेस पार्किंगच होत नाही आणि आपल्याला महानगरपालिकेतर्फे पाण्याच्या टाकीच्या इकडे बसेस पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आता तात्पुरत्या स्वरूपात चांगल्या पण त्यामध्ये पण थोड्या सुधारणा होत आहेत आणि बरेचसे लोक आता तिथंच जाऊन बस पिकअप करतात किंवा तिथंच हे होते बसमध्ये उतरवले पण जातात आणि पिकअप पण केलेले जातात. तसंच सध्या जी ऊस वाहतूक आहे तर ऊस वाहतूक आपल्याला दिवसभर संपूर्ण बंद असते. रात्री 10 नंतर 9 नंतर ॲक्च्युली टायमिंग आहे त्यांचा ऊस वाहतूक आम्ही कावळा नाका ते धैर्यशील त्या मार्गे ते जातात म्हणजे शहराच्या बाहेरूनच हे केले जातात. पण काही वेळेला नजर चुकून किंवा
एखादे बेसिस असतात ते येतात, त्यांच्यावर आपल्याला वेळोवेळी कारवाई केली जाते. आणि सर म्हणजे ह्या मुद्दे खूप सारे आहेत. मी तयारी थोडीच कमी केली होती, फक्त ठीक आहे, हे तुमचे ठीक आहे. ऐकूनच मी तेवढं सांगतोय. त्यामुळे माझ्याकडे बोलण्यासारखं एवढंच होतं. या व्यतिरिक्त जर का आज मोरे साहेब असते, आज क्राईम मीटिंग आहे, तर त्यांच्याकडे तर खूप सारे, कारण ते तर खूप ग्राउंड वर्क करतात. म्हणजे आम्ही सेकंड अधिकारी असून आम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त ते बरोबर करतात. बरोबर. रस्त्यावर असतात ते. हो, स्वतः रस्त्यावर असतात. आणि आम्हाला इथे आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि सरांनी ज्या उपाययोजना दिलेल्या आहेत त्या खरोखर म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं की एवढ्या पण म्हणजे वाहतुकीच्या समस्या का होतात, तो एवढं हो, हो, त्यांनी हो. तयार केलेले आहेत त्याबद्दल. आणि त्यातल्या ज्या महत्वाच्या काही कन्सेप्ट असतील त्या जर आम्हाला वाहतूक नियंत्रण शाखेला दिल्या, ज्या आम्हाला करता येऊ शकतात ग्राउंड लेवलला. मोरे साहेबांना एक दिवस असं चुकलेलं नाही की त्यांची पाठ मी सोडलेली. आता ज्या उपाययोजना झाल्या तुम्ही म्हणताय हा. शहरांकडे हा. किंवा ते कवळ्या नाक्याच्या वगैरे, त्या सगळ्याच्या काय बरोबर काय चूक तुम्ही ऑन द स्पॉट या डोळ्याने स्वतः बघा, आणि नंतर मी तुम्हाला जे काही सांगतोय त्यामध्ये त्या नजरेतून बघा, आणि बरोबर काय चूक हे समजलं असलं तर ह्या उपाययोजना करा.